अगदी थोड्याच दिवसात दिवाळी आहे आणि खरेदीला सुरुवात झालीच असेल। आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया दिवाळीच्या 5 दिवसाचे महत्त्व। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। अंधकाराकडून प्रकाशाकडे तर अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा सण म्हणजे दिवाळी। वर्षभरात येणाऱ्या सण उत्सवाचा राजा मानल्या गेलेल्या दीपोत्सवाची सुरुवात वसुबारस या सणाने होते। भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा देण्यात आलेला असून तिच्या प्रती असलेल्या कृतज्ञतेप्रती वसुबारस या दिवशी गाय आणि तिचे वासरू याची पूजा करतात। गाय ही सात्विक असल्याने सर्वांनी या पूजनाद्वारे तिच्या सात्विक गुणाचा स्वीकार करावा। सत्वगुणी म्हणजेच आपल्या सहवासाने दुसऱ्याला पावन करणाऱ्या, आपल्या दुधाने समाजाला बलिष्ठ करणाऱ्या, आपले अंग प्रत्यंग अर्पण करून समाजाला उपयोगी पडणाऱ्या, शेतीला उपयुक्त पडणाऱ्या बैलांना जन्म देणाऱ्या गोमातेचे पूजन करून दीपोत्सवाची सुरुवात होते। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी आश्विन मध्ये त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी या दिवशी घरातील सर्वजण तेल आणि उटणे लावून अंघोळ करतात। सायंकाळी आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ करतात, रांगोळी काढतात, घरातील अवजारे सोने चांदी नाणी याची पूजा करतात। धने व गुळाचा नैवेद्य दाखवला जातो। पौराणिक कथेनुसार सर्वप्रथम सतयुगात कार्तिक महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशीला समुद्र मंथनातून भगवान धन्वंतरी प्रगट झाले आणि तेव्हापासून धनत्रयोदशीचा सण सुरू झाला। भगवान धन्वंतरी यांना आयुर्वेदाचे जनक म्हणून सुद्धा ओळखले जातात। त्यांनी आयुर्वेदाची निर्मिती केली। या दिवशी दिवे लावल्याने किंवा दिवे दान दिल्याने यमराज प्रसन्न होतात, ते आपल्याला आशीर्वाद देतात अशी देखील श्रद्धा आहे। दिवाळीच्या एक दिवस आधी आणि धनत्रयोदशीच्या नंतर येणाऱ्या सणाला नरक चतुर्दशी असे म्हणतात। याच नरक चतुर्दशीला काही ठिकाणी छोटी दिवाळी म्हणून सुद्धा ओळखली जाते। त्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते। संपूर्ण वर्षभरात फक्त हा एकमेव दिवस आहे ज्या दिवशी यमराजाची पूजा केली जाते। एखादा आजार किंवा कोणत्याही अपघातामुळे होणाऱ्या मृत्यूची भीती टाळण्यासाठी या दिवशी यमराजाची पूजा करून त्याला नमस्कार केला जातो। नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करण्याची परंपरा आहे। पौराणिक कथेनुसार या दिवशी श्री विष्णूचा अवतार असलेल्या श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता। तेव्हापासून दिवाळीच्या तिसऱ्या दिवशी आपण नरक चतुर्दशी साजरी करतो। दिवाळीच्या चौथ्या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते। अश्विन महिन्यातील अमावस्येला संध्याकाळी आपण लक्ष्मीपूजन करतो। देवी माता लक्ष्मी ही धनाची देवता म्हणून ओळखली जाते। लक्ष्मीपूजन आणि गणेशाची पूजा केल्याने सुख समृद्धी वाढते, आर्थिक धनलाभ होतो अशी मान्यता आहे। या दिवशी घरासमोर रांगोळी काढतात, वेगवेगळ्या प्रकारचे दिवे लावतात आणि मोठ्या थाटामाटात घरात येणाऱ्या लक्ष्मीचे स्वागत करतात। दिवाळीच्या दिवशी श्री प्रभू रामचंद्र लंका जिंकून अयोध्येला परतले, म्हणून श्री प्रभू रामाचा आनंद साजरा करण्यासाठी दिवे प्रज्वलित केले जातात अशी देखील मान्यता आहे। दिवाळीच्या दिवशी अनेक लोक नवीन कामाची सुरुवात करतात, नवीन व्यवसाय सुरू करतात। दिवाळी निमित्त सगळे कुटुंब एकत्र येते आणि अशा प्रकारे आनंदात लक्ष्मीपूजन केले जाते। दिवाळीचा 5वा दिवस म्हणजेच दिवाळी पाडवा। अश्विन महिन्यातील अमावस्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो। दिवाळी पाडव्याच्या दिवशी घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीचे औक्षण करते व पती मग पत्नीला ओवाळणी स्वरूपात काहीतरी भेटवस्तू देतो। पौराणिक कथेनुसार असुराचा राजा बळी हा भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता। राक्षस कुळात जन्म घेऊनही चरित्रवान, विनयशील आणि प्रजाहिताचा राजा म्हणून बळीराजाची ओळख होती। पण पुढे त्याने वाढत्या शक्तीच्या प्रभावाने देवाचाही पराभव केला। असेच एक दिवस बळीराजाने यज्ञ केले। त्या यज्ञात दान देण्याची प्रथा होती। तेव्हा श्री विष्णूने वामनाचा अवतार घेतला आणि त्याला 3 पावले जमीन मागितली। वचनाला जागून बळीराजानेही 3 पावले भूमी देण्याची आपली तयारी दाखवली। तेव्हा वामनाचा अवतार घेतलेल्या श्री विष्णूंनी प्रचंड रूप धारण करून पृथ्वी आणि स्वर्ग व्यापून घेतले। तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जमीन शिल्लक न राहिल्याने वचनपूर्ती बळीराजाने आपले मस्तक पुढे केले। तेव्हा बळीराजाच्या डोक्यावर पाऊल ठेवून श्री विष्णूंनी त्याला पाताळ लोकाचे राज्य बहाल केले। त्याचे कारण असे की बळीराजा गर्विष्ठ होता, पण तो दानशूरही होता। त्यामुळे मग श्री विष्णूंनी त्याला राज्य बहाल केले आणि वरदान दिले की कार्तिक प्रतिपदेला तुझ्या दानशूरतेची, तुझ्या विनयशीलतेची पूजा केली जाईल। आणि म्हणूनच पाडव्याच्या दिवशी, बलिप्रतिपदेच्या दिवशी इडापिडा टळो आणि बळीचे राज्य येवो अशी प्रार्थना केली जाते। आणि दिवाळीचा शेवटचा दिवस म्हणजेच भाऊबीज। भाऊबीज हा सण बहीण भावाच्या नात्याची मीन घट्ट करणारा सण म्हणून सुद्धा ओळखला जातो। सत्ययुगात देखील याच दिवशी यमराज आपली बहीण यमुनेच्या आमंत्रणानुसार तिच्या घरी गेले। त्यावेळी यमुनेनं यमराजांचं औक्षण करून त्यांचा सन्मान केला। त्या दिवसापासून हा दिवस भाऊबीज म्हणून ओळखला जातो। दिवाळीचे सण साजरे करण्यामागच्या अशा काही पौराणिक कथा आहेत। तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की मला सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। पुन्हा भेटू आणखी एका नवीन टॉपिक सोबत। तोपर्यंत आणि तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा।